महत्त्वाची बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी इराणनं पुन्हा एकदा बंद केलेली आहे। कारण असं आहे की इस्रायलनं लेबनॉनवरती हल्ले सुरू केल्यानंतर इराणनं हा निर्णय घेतलाय। इस्रायलच्या लेबनॉनमधील हल्ल्यानंतर जागतिक तेल पुरवठा धोक्यात आलाय। लेबनॉनमध्ये इस्रायलनं केलेल्या भीषण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग अजून गडद झालेत। इराणच्या सरकारी माध्यमांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी इथून होणारी ऑइल टँकरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। शस्त्रसंधीचा जो काही प्रस्ताव मांडला गेला, अमेरिका इराणमध्ये जी चर्चा झाली त्यानंतर लगेच अवघ्या काही तासातच इस्रायलने लेबनॉनवरती हल्ले चढवले। त्यामुळेच इराणने आक्रमक भूमिका घेत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे। लेबनॉनमध्ये इस्रायलच्या आतापर्यंतच्या हल्ल्यात 300हून अधिक ठार झालेत। इस्रायली हवाई दलानं आज लेबनॉनवर केलेला हा हल्ला युद्धातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि प्राणघातक हल्ला ठरलाय। या एकाच दिवसाच्या भीषण बॉम्ब वर्षावात किमान 300 जणांचा मृत्यू झालाय, हजारो लोक जखमी झालेत। इस्रायलने दक्षिण लेबनॉन, बेरूत, तय्यर आणि सिदोनमधील हिजबुल्लाच्या 800हून अधिक ठिकाणांवर एकाच वेळी क्षेपणास्त्र डागली आहेत। जखमींचा आकडा इतका मोठा आहे की लेबनॉनमधील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे। इस्रायलकडून दक्षिण लेबनॉनमधल्या तय्यर या शहरावरती भीषण बॉम्ब वर्षाव करण्यात आला। इस्रायली हवाई दलानं हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं। इस्रायलने हिजबुल्लाची कमांड सेंटर्स आणि शस्त्रास्त्रांची कोठारं असल्याचा दावा करत हल्ला जो केला त्यात अनेक इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय। इस्रायलने लेबनॉनमधल्या तिसऱ्या मोठ्या शहरावर हल्ला चढवला। इस्रायली हवाई दलाकडून लेबनॉनमधल्या सिदोन या शहरावर हल्ला चढवला गेला। सिदोन शहरात हिजबुल्लाचं महत्त्वाचं लष्करी तळ आणि शस्त्रास्त्र साठवण्याची ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलने दावा केलाय। या हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून काही नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। इराणने युद्धविरामाची भीक मागितली हे सगळ्यांना माहिती आहे। युद्ध सचिव पीट हेक्सेथ यांनी हे विधान केलंय। इराण इस्रायल युद्धविराम आणि ऑपरेशन एपिक फ्युरीवर युद्ध सचिव पीट हेक्सेथ यांचं हे वक्तव्य समोर आलंय। दहशतवादाचे जगातील आघाडीचं राज्य प्रायोजक स्वतःचं, त्याच्या लोकांचे किंवा त्यांच्या क्षेत्राचं रक्षण करण्यास पूर्णपणे असमर्थ असल्याचं सिद्ध झालंय। ऑपरेशन एपिक फ्युरी हा रणांगणावरील ऐतिहासिक आणि जबरदस्त विजय होता असं देखील पीट हेक्सेथ म्हणालेले आहेत। Thank you.